गेल्या अनेक वर्षानुवर्षाची प्रथा परंपरा असलेली वटसावित्री पौर्णिमा ठिकठिकाणी महिलांनी साजरी केली। कुठे वडाचे पूजन करून तर कुठे वडाच्या झाडाची लागवड करून अनोख्या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमा साजरी केली। नाशिक महानगरपालिका पंचवटी विभागामार्फत आज वटपौर्णिमा निमित्त गोदा पार्क चिंचपण गोशाळेजवळ महिलांनी वटवृक्षाचे रोपण करून आजचा हा दिवस साजरा केला। याप्रसंगी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र तसेच उद्यान विभागाचे उद्यान निरीक्षक राजू बटूर यांच्यासह उद्यानाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे श्रीमती दीपिका भरू तसेच अग्निशामक दलाचे कानडे सर उपस्थित होते। आपल्या भारतीय संस्कृतीतील परंपरेप्रमाणे आपल्या इथे तर वटपौर्णिमेला महिलांमार्फत वडाची पूजा केली जाते आणि त्याचं औचित्य साधून आज आम्ही आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी मार्फत आपल्या गोदावरी नदीच्या किनारी आज महिलांच्या हातून वडाची झाडांची लागवड करून घेतली आणि महिलांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला। त्याबद्दल महिलांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि आभार मानतो। नमस्कार। आज नाशिक महानगरपालिका पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आमच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली गंगा गोदावरी किनारी आम्ही वटवृक्षाचं लागवड केली आहे आणि आज वटपौर्णिमा असल्या कारणाने सरांनी आम्हाला संधी दिली। सरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।